नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये 15पैकी 10 प्रश्नांची उत्तरे देऊन दाखवा. जर 10 किंवा त्यापेक्षा जास्त उत्तर बरोबर आली तर तुमची तयारी खूप चांगली सुरू आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, 1. संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? ऑप्शन आहेत A. भंडारा, B. मुंबई उपनगर, C. चंद्रपूर, D. अमरावती. तर तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर B. मुंबई उपनगर. मुंबई उपनगर येथे संजय गांधी नॅशनल पार्क आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर B. नंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2. बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे? ऑप्शन आहेत A. रमाबाई रानडे, B. महात्मा फुले, C. पंडिता रमाबाई, D. सावित्रीबाई फुले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर D. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह लिहिला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर D. नंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? ऑप्शन आहेत A. त्र्यंबक बापूजी ठुमरे, B. नारायण सीताराम फडके, C. कृष्णाजी केशव दामले, D. राम गणेश गडकरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर A. त्र्यंबक बापूजी ठुमरे यांना बालकवी असे म्हणतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर A. प्रश्न क्रमांक 4 आहे, वारकरी संप्रदायाचा कळस असे कुणास म्हणतात? ऑप्शन आहेत A. संत नामदेव, B. संत एकनाथ, C. संत ज्ञानेश्वर, D. संत तुकाराम. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर D. संत तुकाराम. संत तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हणतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर D. प्रश्न क्रमांक 5 आहे, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन आहेत A. लोकहितवादी, B. महात्मा फुले, C. वीरा शिंदे, D. लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर B. महात्मा फुले. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर B. नंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6. रॅडक्लिफ लाईन कोणत्या 2 देशांमधील सीमा दर्शवते? ऑप्शन आहेत A. भारत चीन, B. भारत श्रीलंका, C. भारत पाकिस्तान, D. भारत म्यानमार. तर रॅडक्लिफ लाईन कोणत्या 2 देशादरम्यान सीमा दर्शवते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर C. भारत पाकिस्तान देशादरम्यान रॅडक्लिफ लाईन ही सीमा दर्शवते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर C. कमेंट बॉक्समध्ये सांगा की भारत व चीन या देशादरम्यान जी सीमा आहे त्या सीमेचे नाव काय आहे? प्रश्न क्रमांक 7 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? ऑप्शन आहेत A. राजगड, B. रायगड, C. शिवनेरी, D. तोरणा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर A. राजगड. राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर A. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? ऑप्शन आहेत A. निर्वात, B. जल, C. हवा, D. पोलाद. तर कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर D. पोलाद. पोलाद या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर D. प्रश्न क्रमांक 9 आहे, संसदेमध्ये अप्पर हाऊस कशाला म्हणतात? ऑप्शन आहेत A. लोकसभा, B. राज्यसभा, C. विधानसभा, D. विधान परिषद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर B. राज्यसभा. राज्यसभेला संसदेमध्ये अप्पर हाऊस असे म्हणतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर B. प्रश्न क्रमांक 10 आहे, ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन आहेत A. कॅनिंग, B. माउंटबॅटन, C. वॉरेन हेस्टिंग्स, D. जनरल डायर. तर कोण होते पहिले गव्हर्नर जनरल? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर C. वॉरेन हेस्टिंग्स हे ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर C. प्रश्न क्रमांक 11 आहे, मिझोरम राज्याची राजधानी काय आहे? ऑप्शन आहेत A. ऐझवाल, B. इम्फाळ, C. गंगटोक, D. शिलाँग. तर ह्या राजधान्या अशा परीक्षेमध्ये विचारल्या जातात, तर तुम्ही लक्षात ठेवा. तर मिझोरम राज्याची राजधानी काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर A. ऐझवाल. ऐझवाल ही मिझोरम राज्याची राजधानी आहे. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की इम्फाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? प्रश्न क्रमांक 12 आहे, स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? ऑप्शन आहेत A. न्यायमूर्ती रानडे, B. लोकमान्य टिळक, C. चित्तरंजन दास, D. महात्मा गांधी. तर स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर C. चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर C.
प्रश्न क्रमांक 13 आहे, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहेत ए स्वामी श्रद्धानंद, बी लाला हरदयाल, सी स्वामी दयानंद सरस्वती, डी पंडित मदन मोहन मालवीय. तर बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली ती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी, पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली होती. तर तुम्ही लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 14 आहे, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ए नृत्य, बी संगीत, सी क्रीडा, डी छायाचित्रण. तर ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी संगीत. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत या क्षेत्राशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 15 आहे, चिपको आंदोलनाचे जनक कोण आहेत? ऑप्शन आहेत ए लालकृष्ण अडवाणी, बी रीटा बहुगुणा, सी सुंदरलाल बहुगुणा, डी हेमवती नंदन बहुगुणा. तर चिपको आंदोलनाचे जनक कोण आहेत? तर हा खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, सुंदरलाल बहुगुणा यांना चिपको आंदोलनाचे जनक असे म्हणतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहेत ए संत गाडगे महाराज, बी संत तुकडोजी महाराज, सी संत तुकाराम महाराज, डी संत कालिदास. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि तुमचे 15 पैकी किती प्रश्न बरोबर आले ते पण सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ मिळत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.